नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल. स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत चविष्ट अशी मटकीची उसळ. ही उसळ तुम्ही सकाळच्या वेळेस ब्रेकफास्ट म्हणून किंवा संध्याकाळच्या छोट्या मोठ्या भुकीसाठी करू शकता. टिफिनमध्ये देऊ शकता. बनवायला खूप सोपी आहे आणि खूप प्रोटीनयुक्त आहे. तर ही कशी बनवायची हे बघूया. तर चला. मोठची उसळ करण्याकरता इथे मी मोठ घेतलेली आहे. याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने मी धुवून घेणार आहे. इथे आपण मोठ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे. यामध्ये आता आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. इथे बघू शकता तुम्ही, आपण मोठमध्ये पाणी घालून घेतलेलं आहे. पाणी जास्तच घालून घ्यायचं आहे. आता याला आपण 5-6 तास छान भिजू द्यायचं आहे. इथे बघू शकता आपली मोठ छान भिजले गेलेली आहे. आता याला आपण चाळणीमध्ये याचं पाणी निथळासाठी ठेवून द्यायचं आहे. मी चाळणीमध्ये काढून ठेवते. इथे आपण चाळणीमध्ये मोठ काढून घेतलेली आहे. आता याचं आपण पाणी पूर्णपणे निथळू देऊया. नंतर आपण यावर झाकण ठेवून मोड काढून घ्यायचं आहे. पण त्याच्या अगोदर याच्यामधलं पूर्ण पाणी निघून गेलं पाहिजे. आता इथे बघू शकता यामधलं पूर्णपणे पाणी निथळून गेलेलं आहे. आता यावर आपण झाकण ठेवून मोड काढून घ्यायची. यावर मी झाकण ठेवून मोड काढून घेणार आहे रात्रभरासाठी. इथे बघू शकता तुम्ही, आपल्या मटकीला खूप छान मोड आलेली आहे. मी रात्रभर आणि थोड्या वेळासाठी परत ठेवली होती. छान मोड आलेली आहे. आता आपल्याला फोडणी घालण्याच्या अगोदर स्वच्छ एकदा धुवून घ्यायचं आहे. मी स्वच्छ धुवून घेते. आपल्याला मटकीच्या फोडणी करता काही साहित्य लागणार आहे. इथे कांदा मी बारीक चिरून घेतला आहे. कढीपत्ता, टोमॅटो स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतला आहे. मिरची पण बारीक चिरून घेतली आहे आणि आलं लसूण पेस्ट करून घेतली आहे. इथे आपण गॅसवर गंजामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आपलं तेल गरम झालं की आपण फोडणी द्यायची आहे. इथे बघू शकता आपलं तेल गरम झालेलं आहे. यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे. आपली मोहरी तडतडली की त्यानंतर यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे. आपलं मोहरी आणि जिरं झालेलं आहे. यामध्ये मिरची घालायची आहे. आता आपली मिरची झाली की यानंतर आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे. आपली मिरची आणि आलं लसूण पेस्ट झालेली आहे. यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. कढीपत्ता टाकल्यानंतर यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे. आता कांदा छान परतून घ्यायचा आहे. आता कांद्याला आपल्याला छान ब्राऊन होतपर्यंत, याचा कच्चेपणा जातपर्यंत होऊ द्यायचं आहे. इथे आपल्याला काही सुके मसाले लागणार आहे. तिखट घेतलं आहे, हळद, मीठ, गोडा मसाला. इथे बघू शकता तुम्ही, आपले कांदे छान झालेले आहे. ब्राऊन कच्चेपणा दूर झाला आहे याचावाला. आता यामध्ये आपण काही सुके मसाले टाकणार आहे, जे मी काढले आहे ते. आता याला छान 2-3 मिनटं परतून घ्यायचं. 1 मिनिट आपले मसाले होऊ द्यायचे. यामध्ये हे आपण सुके मसाले 1 मिनिट परतून घेतले आहे. यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचे आहे. आता याला परतून घ्यायचं आहे छान. इथे बघू शकता आपले टमाटर छान सॉफ्ट झालेले आहे. आता यामध्ये आपण मटकी घालून घ्यायची आहे. ही स्वच्छ धुतलेली मटकी मी घालून घेते यामध्ये. आता याला छान परतून घ्यायचं आपल्याला. इथे आपण मटकी छान परतून घेतली आहे. यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि वरून पाणी ठेवून द्यायचं आहे. मग हेच पाणी आपण यामध्ये घालणार आहोत आणि याला आता छान वाफ काढून घ्यायचे, शिजू द्यायचं. आता थोडा वेळ झालेला आहे. आपण बघूया आपली मोठ शिजली की नाही ते.
आपली मोठ अर्धवट शिजलेली आहे, याला पूर्णपणे शिजू द्यायची आहे। मी एकदा परतवलेली आहे। आता जर तुम्हाला यामध्ये थोडासा रस्सा घालायचा असेल पाणी, तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता। नाही घातलं तुमच्या आवडीनुसार आहे तरी चालेल। मी थोडंसंच पाणी घातलेलं आहे आणि याला एकदा परत आपण पाणी घातल्यावर छान परतून घ्यायचं आहे। आणि आता याला झाकण ठेवून परत शिजू द्यायचं आहे। अशा तऱ्हेने तयार झालेली आपली चविष्ट मटकीची उसळ। ही उसळ खायला खूप छान वाटते, तुम्ही डब्यामध्ये पण देऊ शकता आणि लवकर होते। आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।